मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। मी आहेरकर ऑटोमोबाईल्सचा मालक राजेश आहेरकर बोलत आहे असं सांगून सुरुवातीला मला आपल्या शाखेत मुदत ठेव म्हणून 2 करोडच्या वर रक्कम ठेवायची असं बोलून फिर्यादी यांच्याकडून व्याजदराची माहिती घेतली आणि बोलता बोलता आहेरकर ऑटोमोबाईल्सचे नाव, खाते क्रमांक यांची माहिती फिर्यादी यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून तात्काळ NEFT करायची असं सांगून त्याकरता वर नमूद खात्याची माहितीचे आहेरकर ऑटोमोबाईलच्या नावानं बनावट लेटर पॅड बनवून बनावट मेल ID वरून पाठवून त्यामध्ये वर नमूद प्रमाणे खाते क्रमांकाचे वेगवेगळ्या रकमेचे आकडे नमूद करून 33,07,500 इतकी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगून फिर्यादीची ₹33,07,510 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। अशा मजकूरची फिर्याद अनोळखी मोबाईल धारक याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात करत होती। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याची व्याप्ती ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे एक विशेष पथक तयार करून फिर्यादीच्या अनुषंगाने लागलीच सदर गुन्ह्यातील संशयित मोबाईल क्रमांकाची सायबर विभागाकडून बनावट बँक खात्याची संबंधित बँकेकडून माहिती प्राप्त करून सविस्तर अवलोकन करून त्यातून मिळणारे ईमेल ID, मोबाईल क्रमांक, KYC इतर तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती घेऊन आरोपीचा शोध घेत सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी गुन्हा करतेवेळी बिहार, उत्तर प्रदेश, नोएडा, गाझियाबाद, दिल्ली येथील संशयित लोकांचे बँक खाते वापरल्याचे निष्पन्न झाले। तसेच आरोपींनी सदर गुन्ह्यात 25 खाते, 46 वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड, 34 मोबाईलचे IMEI क्रमांक वापरल्याची माहिती पुढे आली आहे। त्याप्रमाणे गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या राज्यातून ATM द्वारे काढली गेली आहे। सदर ठिकाणचे ATM सेंटरची CCTV फुटेज प्राप्त करून घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा निष्पन्न आरोपी नामे ऋत्विक वर्मा, दीपक कुमार वर्मा यास अतिशय शिताफीने पकडून अटक करून त्यांच्याकडून फसवणुकीतील रक्कमपैकी 7 लाख रुपयाची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।